त्यांना भेट. नमस्ते. काय रोज असता इथं? दुकानी काय इथं अडचणी? अडचण तशी आता इथं आम्हाला तर काय तशी लय मोठी काय अडचण वगैरे काय नाही. परवा बागेचं सुशोभीकरण चालू आहे, भिंत बांधलेली आहे. रस्त्याची अडचण आहे कोल्हापुरात आपल्या इथं. त्या अडचण दूर झाल्या म्हणजे काय बाकीचं असं लय मोठे काय अडचणी, वाहतूक शिस्त लागायला पाहिजे, ठराविक गोष्टी आहेत त्या झाल्या पाहिजे. त्यावेळेस कोल्हापूरकर कोणावर विश्वास ठेवतील, बंटी पाटील का मुन्ना महाडिक? मग पाटील आणि महाडिक पेक्षा इथं कोल्हापूरचं मतदान कसं आहे माहिती आहे, व्यक्तीला मतदान आहे. इथं पक्षाला मतदान कोण देत नाही. तुमच्या भागात कोण व्यक्ती उभारल्या त्या व्यक्तीला मतदान असते. तर पक्ष श्रेष्ठ नाही आहे. तर आमच्या कोल्हापुरात व्यक्ती बघूनच मतदान केलं जाते. त्याच्यामुळे या भागात जो विकास करणार त्या व्यक्तीलाच निवडून देणार, अशी या कोल्हापूरकरांची भूमिका असते. मला वाटतं यावर्षी पण तेच होईल. जी व्यक्ती चांगल्या विकास कामाचे हे करेल किंवा आता केलेला आहे त्यालाच व्यक्ती निवडून देईल. काँग्रेस म्हणतोय, काँग्रेस म्हणतोय की कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशील तसं. नाही काँग्रेसचं नाही आणि कशाचं नाही, आम्ही कोणाचं नाव घेणार नाही. पण व्यक्तीला मतदान होणार हे 100% बघा. हे व्यक्ती बघून मतदान केलं जाईल असं वाटतं ह्यांना. त्यांना विचार. नमस्ते सर. नमस्कार. आता हे आपण कोल्हापुरातले का प्रॉपर? कोल्हापूर शहरातले. कुठल्या भागात राहिला? मंगळवारपेठ. काय हो म्हणजे आपल्या सामान्य कोल्हापूरकरांच्या अडचणी काय आहेत? रस्ते, पाण्याचे प्रश्न, कचऱ्याचा उठाव नाही, कचरा उचलला जात नाही. पाण्याची काय अडचण? आता पुढे पण बघा तुम्ही, दुर्गंधी आहे सगळी. दुर्गंधी आहे. बरोबर. पाण्याचा पण प्रश्न नाही, थेट पाईपलाईनचा म्हणावचा सगळा उपयोग झाला नाही. थेट पाईपलाईनचा उपयोग कसा? आता ती आणली ना की आणून करत त्याला पंढरपूरचा आहे, पण आम्ही बातम्यात वगैरे बघितलं तिकडं पाणी आले, उपयोग झाला नाही. ते पाईप तशा काय चांगल्या नाही, सगळीकडे गळतीच लागली तिची. त्यामुळे ते पाईप टिकल्याच नाहीत त्याला. म्हणजे थेट पाईपलाईनची काय आणली आहे त्याचा काय कोल्हापूर करणार तसा उपयोग अजून काय झालेला नाही. नाही. पण आता निवडणूक आहे, निवडणुकीकडे प्रचार केला जाणार दोन्हीकडून. एका बाजूला बंटी पाटील आहेत, दुसऱ्या बाजूला महाडिक आहेत. तर महानगरपालिकेमध्ये ह्या दोघांपैकी कुणाचं नेतृत्व दिलं तर चांगल्या पद्धतीनं काम होईल असं वाटतं तुम्हाला? भाजप शिवसेना युती. भाजप शिवसेना युती. आता वरती केंद्रात राज्यात कुठलं सरकार आहे ते तिथे आलेलं योग्य आहे. समजा काँग्रेस आलं तर तुम्हाला निधी मिळणार नाही, कामं होणार नाहीत, माणसांच्या हातवाढ होणार नाही. निदान ते सत्ता भाजप काँग्रेसची आली की ह्याला चालना मिळेल, हे कामं होऊ शकतात. आता काँग्रेस म्हणते की काय कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशील तसं. नाही आम्ही तसं म्हणणार, आम्ही विधानसभेला झालं तसं कोल्हापूर होणार. दरवेळेला टॅगलाईन काढून काय उपयोग आहे त्याचा? तसं होत नाही ना. ह्याच्या आधी सत्ता काँग्रेस होती, ह्यांनी काय केलं? काहीच केलं नाही. कोल्हापूर आहे तसं राहिलं. हे टॅगलाईनचा काय उपयोग झाला? म्हणजे विधानसभेला जसं तुम्ही काँग्रेसनं पाक संपवत आणलंय तसं 10-0 कसं झालं तसंच होणार आणि व्हायलाच पाहिजे. काय करणार तुम्ही? भाजप शिवसेनाच येणार. सर्वसामान्य माणसांना तेच पाहिजे. केंद्रात राज्यात कोण आहे तेच खाली आलेलं सरकार चांगलं, तर तुम्हाला निधी होणार, बाकीची हद्दवाढ होणार. आता कोल्हापूरची हद्दवाढ कधीच झालेली नाही अजून. बाकीची शहरं ह्याच्या पुढे गेलीत. म्हणजे काँग्रेस ह्याच्या आधी सत्तेवर होतं, डच त्यांनी पण करायचा प्रयत्न केला नाही. नगरपालिका अजून डच राहिली आमची किती वर्ष, तेवढंच राहिलं. त्यासाठी बदल हा 100% होणार आणि व्हायलाच पाहिजे. त्याच्या 100%. अजून काय नागरिक आहेत त्यांना भेटू. होय, कोल्हापूरचा आहे का प्रॉपर? मग कलकत्ता प्रॉपर कोल्हापूरचे का? मग उस्मानाबाद राहायला इथं आहे कोल्हापुरात. आता काय कोल्हापुरात राहताय तुम्ही, काय अडचणी जाणवतील तुम्हाला कोल्हापुरात? कोल्हापूरमध्ये पहिले तर रस्ते गावातले मोठे होणं गरजेचं आहे. विकास त्या मानाने नाही आहेत, रस्ते छोटे आहेत. खूप छोटे. काय अडचण आहे अजून? सगळ्यात महत्त्वाचा विकास नाव काय होत आहे, फक्त विकास आहे, होत नाही आहे. विकास नुसतं नाव आहे, नाव आहे, विकास झालेला दिसत नाही. बरंचसं आता मराठवाड्यात जरी गेलं, औरंगाबाद वगैरे शहरं कसे मोठे मोठे रस्ते झाले आहेत. आता हायकोर्ट आलेलं आहे, पण हायकोर्टच्या मानाने तिचं जसं औरंगाबादचा विकास झाला आहे, रस्ते वगैरे मोठे, तेव्हाच येण्या जाण्यासाठी. आता परमिशन पहिले कसं होतं, फ्लायओव्हर वगैरे व्हायला पाहिजे. आता राधानगरी रस्ता जरी बघितला त्याच्या बाजूला पहिलं नियोजन केलेलं आहे, रस्ता सोडलेला आहे, पण आता तिथंच बिल्डिंगला परमिशन दिल्यामुळं रोडला बिल्डिंग चिटकलीत. येणारा जाणारा जो बाहेरचा वर्ग आहे तो येणार कसा? रस्ता पूर्ण कमीच होऊन गेला. ते ट्रॅफिक होऊन उपयोग नाही ना. म्हणजे जे परमिशन द्यायला नाही पाहिजे अशा ठिकाणी दिली जाते. रस्ते पूर्ण छोटे केलेत, मग विकास कसा होणार? हद्दवाढ व्हायला पाहिजे. ओके, हद्दवाढीचा एक महत्त्वाचा विषय. हद्दवाढीचा पण आहे. पाण्याचं कसं आहे?
पाणीचं चांगलं आहे, पाणी आहे, पण कसं होतं त्याच्यावर कंट्रोलिंग पण असणं गरजेचं आहे. काही ठिकाणी कसं वेस्ट जातं बरंचसं हे ज्या ठिकाणी, आणि ज्यावेळी बंद होतं आणि परत वापस आल्यानंतर मग थोडंसं गडूळ येतं. म्हणजे लिकेज जे पाणी आहे ते त्यामध्ये मिक्स होतं, हे त्याच्यावर निष्पन्न होतं. त्यापेक्षा काहीतरी आवर्स ठेवायला पाहिजे, पाण्याचे काहीतरी आवर्स ठेवायला पाहिजे. दिवसभर ते ठेवतायत, ठरवून वेळ द्यायला पाहिजे. त्यापेक्षा कसं कंटिन्यू पाणी जास्त असलं की वाहून जाते ते आणि वेस्ट करतात जास्त. बाकीच्या शहरामध्ये कमी आहे पाणी, तिथे तिथे किंमत कळते तिथे पाण्याची, पण इथे पाणी असल्यामुळे जास्त त्याचं नियोजन व्यवस्थित व्हायला पाहिजे. आता साधारण महानगरपालिका निवडणूक आलेल्या आहेत. एका बाजूला महायुती म्हणून भाजप वगैरे शिवसेना हे सगळे एकत्र आहेत, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस वगैरे हे सगळे एकत्र लढत आहेत. काय कोल्हापूर जर विकास करायचा असेल तर साधारण कोल्हापूर शहरामध्ये काय चर्चा आहे? तुमचे मित्र वगैरे असतील, चर्चा काय चालू आहे कोल्हापूर शहरात की लोक चर्चा ॲक्च्युली काय आहे, फंडिंग वगैरे ज्या गोष्टी आहेत आणि जे होतंय ना त्याच्यामध्ये जे काय ऐकण्यात किंवा आम्ही आता नोकरदार आहेत, बरोबर जे की पर्सेंटेज वगैरे जे चालले आहेत त्याच्यामुळं जे काम होतात ते राहतच नाही. एक वर्षात आता आल्यापासून आम्ही बघतोय फुलेवाडी रिंग रोडचा रस्ता दरवर्षी नवीन केला जातो, क्वालिटी काहीच नाही, दरवर्षी नवीन होतं. मग काय ते वर्षभर टिकण्यासाठी त्याला 100 करोड किंवा जे काय अमाऊंट जाते ते पाण्यातच जाते. एकदाच करा, पण ते कमीत कमी 5 वर्ष 10 वर्षाचं असं नियोजन करून करा. रस्ता केलं की लगेच खोदलेलं असतं. फक्त एवढंच माझं म्हणणं आहे की जो काही फंडिंग वरून गव्हर्नमेंट देतं आहे किंवा मंजूर करून आणतात आपले इथले प्रतिनिधी, त्यांनी ते बाबा व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि त्या ह्याच्यामध्ये चांगल्यात चांगलं काम, जेणेकरून ते काम एकदा केलं तर 10 वर्ष तरी कमी. पहिले रस्ते, खेडेगावचे रस्ते बघा तुम्ही, 10-10 वर्ष टिकायचे. आपल्या इथं 1 वर्ष पण रस्ता टिकत नाही, किंवा आज केलं तर 1-2 महिन्यात लगे खडी बाजूला निघून जाते. हे रस्त्यात क्वालिटी पाहिजे, कामात क्वालिटी पाहिजे असं तुम्हाला वाटतं? ठीक आहे, थँक्यू. ओके. अजून नमस्कार. प्रॉपर कोल्हापूरचे का? नाही मग बाहेरचे कुठलं? मलकापूरचा आला होय, ठीक आहे. अजून काय? तुम्ही कुठले? हो, बर बर, ठीक आहे. तिथं अजून काय तरुण आहे? नमस्ते. नमस्कार. प्रॉपर कोल्हापूरचे? होय. बर. काय म्हणतात कोल्हापूरकरांचं, काय चाललंय? कोल्हापूरचं आता निवडणुकीची धांदळ सुरू आहे सगळीकडे, जोरात सुरू आहे. जोरात सुरू आहे. नाही, समस्याकडे लक्ष आहे का नाही लोकांचा? लोक कसं समस्याकडे लक्ष देतील? नाही, नेत्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. समस्याकडे नेत्यांचं लक्ष आहे का नाही? नेत्यांचं लक्ष नाहीच आहे. बर. आता करोना काळापासून इलेक्शनला जवळपास 10 वर्ष झालीत. कोल्हापुरात 10 वर्षांना आता ही पंचवार्षिक इलेक्शन, महानगरपालिका इलेक्शन चालू आहे. पण जे नगरसेवक असतील किंवा कोण पदाधिकारी असेल, प्रशासन असू दे, त्यांचं कोल्हापूरकडं अजिबात लक्ष नाही. रस्ते जसेच्या तसेच आहेत. जिथं नेते मंडळी येतात मोठमोठे, ते आलीत की तेवढं रस्तं बिस्तं करतात. बाकी गल्ली बोळात म्हणा किंवा आउटसाईडला म्हणा काही हे नाही. आता इलेक्शन लागल्या त्यामुळे सगळीजण खडबडून जागी झाल्यात, सगळी यंत्रणा कामाला लागल्या. पण हेच आधी 5 वर्षामागं व्हायला पाहिजे होतं. काय साधारण मूड काय आहे लोकांचा यावेळेस, महायुती का महाविकास आघाडी? आता मूड तसं बघायला गेला तर महायुतीचीच सगळीकडे चर्चा सुरू आहे. कशा पाहिजे? केंद्रात पण ॲक्च्युली महाराष्ट्राच्या ह्याच्यात पण महायुतीचं सरकार आहे, केंद्रात पण महायुतीचं आहे. आता ग्राउंड लेवलला पण महायुतीच येणार. नमस्कार. कोल्हापूरचे का? हो, कोल्हापूरचे. शहरातले? हो, शहरात. कुठं राहता? माळशिवरीत राहतोय. बर. आता ही आपण कोल्हापूरकर म्हणून रोज शहरात फिरत असतो. अडचणी काय आहेत आपल्या कोल्हापूरकर? अडचणी, ट्रॉफिकची अडचणी भरपूर आहेत. ट्रॉफिकमुळे अडचणी भरपूर आहे. मग का करत का नाही ते? आता ही एवढे वर्ष झालं सत्ता यांच्याकडे आता महानगरपालिका. गाड्या वाढल्या, हं. वाहतूक वाढलं, रस्ता रुंदीकरण कमी झालं, बर. आहे त्या जुन्या रस्त्यावर सुद्धा गाड्या चालल्यात. बर. आणि त्यात काही व्यापारी लोकांचं सगळं दुकान फुलं सगळं रस्त्यावर आलं. निम्म रस्त्यावर. रस्ता त्यांनी लोकांनी घेतला, बर. मग गाड्या जाणार कुठं नाही. त्यामुळे सब ट्रॉफिकला प्रॉब्लेम आलेला आहे. रस्ते कसे आहेत? रस्ते आहे खबडब, हं? क्लिअर रस्ता, चांगला क्लिअर रस्ता नाही. क्लिअर रस्ता नाही, नाही खबडब रस्ते आहेत सगळे. खड्डे. हो. बर. काका, कोल्हापूरचे का तुम्ही? मूळ कोल्हापूर? मूळ नाही, तो राहायला आता बरेच वर्ष येतात. मग आता हे सगळं इथं स्थायिकच झालंय. मतदान वगैरे इकडे आणलंय तुम्ही? उदळावाडी बर. तिकडं ह्याच्यात आहे, ग्रामीण मधलं. आता ही कोल्हापूर शहरात फिरताना काय अडचणी काय असते तेव्हा आपल्याला? काय रस्त्याची समस्या, गटारीच्या आहेत, सगळ्या समस्या. आता 5-6 वर्ष निवडणुका नाहीत, कोण लक्ष देत नाही आता इथे. कोण लक्ष देत नाही?
ट्रॉफिकचं बघितलं काय किती आहे, ट्रॉफिक सगळीकडे जाम आहे. आता एक कोल्हापूर नियोजनच नाही, नियोजन नाहीच आहे. तुमचं कोल्हापूर जगात भारी म्हणते ती. भारी आहे की नावाला आहे, आता बरं. कुठं झालंय काय. हं. पूर्वी होते की आता ट्रॅफिक वाढले, रहदारी वाढल्या, हं. त्यामुळे ट्रॅफिकची समस्या आहे. लोक यायला भेटतात, येतं लोक गाडी घेऊन यायला. आम्ही ग्रामीणमध्ये लोक यायला भ्यायला लागले, गाड्या घेऊन पार्किंगची व्यवस्था कुठं आहे व्यवस्थित, बर मुताऱ्या नाहीत, बर गावात संडास नाहीत. बर. बाहेरच्या लोकांनी काय करायचं, बाहेर प्रवासी लोक येतात ते बी वैतागलेले आहेत. मग आता काँग्रेसची सत्ता किती वर्ष आहे इथं महानगरपालिकेत, काय केलं नाही? काँग्रेस नाही, आता 4-5 वर्ष नाहीत, निवडणुका होऊन किती वर्ष किती झाले, तर आता 6 ही वर्ष जर झाले. ही जर विकास करायचा असेल तर तुम्हाला कुठला पक्ष बरा वाटतो, भाजप बरा का काँग्रेस बरा? आता काँग्रेसने काय केलं, हं. आता काय होणार हे समजा ना. आता हं. आता त्यांचं सत्तावर त्यांची भाजपची, हं. मग कुठला निवडून द्यायला पाहिजे लोकांनी? आता काय सगळीकडं वरच्या लेवलला बघितलं तर भाजप आहे. बर हा? भाजपाशिवाय काय हलायला तयार नाही कुठं. बर. भाजपवर विश्वास ठेवतील लोक आता ठेवायला लागलेत की. लागले. हो. तुम्हाला वैयक्तिक कोण बरं वाटते? काय आता ते भाजपच पाहिजे. आता त्यांचं कुठं कोण आहे, तर राहुल गांधी कशा आहेत बघितलं तू. हा? बर धड बोलता येत नाही. बर. मत चोरी करते म्हणते भाजप. आता मत चोरी करणार असं वाटलं, मग 70 वर्ष काँग्रेसने केलं, त्यावेळेला काय मत चोरी होती काय होती, हं. तो तसं म्हणणार का तुम्ही. त्यांना निवडत होते लोक, हं. बरोबर आहे का नाही सांगा. किती वर्ष केले ते, सत्ता किती वर्ष होती काँग्रेसची. 70 वर्ष. 70. आम्ही लहान होतो त्यावेळेला म्हणत होते बॅलेट पेपरवर हे शिक्का अगोदर मारतात. बर पूर्वी आम्ही ऐकत होतो बर. त्यावेळेला शिक्का मारतात असं म्हणत होतो, काँग्रेसवाले शिक्का मारतात. मारतात. हं. आणि आमचा शिक्का मारलेला जातोय आणि त्यांचा येतोय, असं पूर्वी आम्ही लहान असताना ऐकत असं होतो. म्हणायचे. म्हणत म्हणजे होतो. आता मोर आरोप होतो तसा बॅलेट तसा बॅलेट पेपरवर बी होतच होता पूर्वी. भाजपला एवढं मतदान कशामुळे पडत असेल? काय मोदी हा? मोदी फॅक्टर वरचं लेवलला ते हे आहे. तो जागतिक ह्याच्यावर बघितलं तर ते मोदींनाच पसंत करतात. ते आता तुमच्या कोल्हापुरात मुन्ना माडिक आहेत भाजपचे, मुन्ना माडिक पण आहेत की, कसं काय माहिती त्यांचं? आहे बरं आहे की, आहेत की. हाय ठीक आहे. बघू अजून काय चालत नाही मला. काय अडचणी, काय आहेत अडचणी कोल्हापुरातल्या? हा अहो, तुम्ही मेळ्याचं आधी व्हिडिओ काढला म्हणलं. कुठले प्रॉपर बाहेर जाय होय. बर होय. प्रॉपर कुठले शहरातले? किती वर्ष झालं कोल्हापुरात राहत आहे? झालं की पहिल्यापासूनच. पहिल्यापासून कोल्हापुरातच आहे. काय बदललं का नाही कोल्हापूर? नाही बदललं. नाही बदललं. काय कोल्हापुरात काय व्हायला पाहिजे? हातवाड. हातवाड थोडं अलीकडे आहे, त्या रिक्षाला जावं. हातवाडीचा विषय महत्वाचा आहे म्हणून अलीकडे आहे म्हणलं. काय होत नाही हातवाड? एवढं काय माहित नाही. आता पुन्हा बिन्हा सगळं डेव्हलप झाले, कारण अजून हेच आहे तसं आहे. बर. आता जर ही कोल्हापूरचा विकास करायचा असेल तर कोण, मुन्ना माडकावर विश्वास ठेवायचा का माडकानं बंडी पाटलावर विश्वास ठेवायचा? इलेक्शन नाही पडत. बरं समस्या काय सांगा, बाकी सगळे जाऊ दे आपल्या. समज काय, चांगले रस्ते मोठे, हातवाड डेव्हलप व्हायला पाहिजे. डेव्हलप व्हायला पाहिजे. ठीक. हे कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंतर्गतमध्ये कोल्हापूरमध्ये नक्की काय वातावरण आहे हे जाणून घेण्याचा आपला हा प्रयत्न होता. आणि एकंदरीतच कोल्हापूर महानगरपालिकेच्या अनुषंगानं लोकांमध्ये काय चर्चा आहेत हे आपण आता बघितलेलं आहे. धन्यवाद.